केंद्र सरकारने चालकाविरुद्ध केलेला कायदा रद्द करा. संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. केंद्र सरकारने चालकाविरुद्ध केलेला कायदा रद्द करावा या मागणीसाठी नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की केंद्र सरकारने नवीन कायदा आणला आहे. अपघात झाल्यास वाहन चालकाला 10 वर्षाची शिक्षा व 7 लाख रुपये दंड असा कायदा केल्याने हा चालकांवर होणारा अन्याय हा कायदा स्थगित न ठेवता पूर्ण रद्द करावा आणि तशी घोषणा केंद्र सरकारने करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या मोर्चाची सुरुवात विश्रामबाग चौकातून करण्यात आली. मोर्चा मिरज रोडवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर देण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष राजू शिंदे यांनी केले. आंदोलनात उपाध्यक्ष इरफान बर्गे, शंकरराव चिंचकर, लालासाहेब माने, ताहिर बालगीत, सज्जाद ढाले, शिवाजी सरगर, महेश चौगले, दीपाली वाघमारे आदी सहभागी झाले होते. सांगली जिल्ह्यातील पलोस, मिरज, म्हैसाळ, तासगाव आणि शहरातील आलेल्या सर्व ड्रायव्हर बंधू, ड्रायव्हर हा माझ्या देशाचा प्राण आहे, पोर्टल मालक त्याचा कणा आहे. तसं आपल्यासाठी आपल्या सरकारनं कुठल्याही सरकारनं माझ्या ड्रायव्हरसाठी कुठली योजना केलेली नाही, मोटर मालकासाठी कुठली योजना केलेली नाही. यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन या अनेक गोष्टीसाठी एकत्र येणं गरजेचं आहे. त्यावेळेला कुठंतरी ड्रायव्हर आणि मोटर मालकांना न्याय मिळेल आणि जे लोक लांबून आलेले आहेत त्या सर्व माझे जतवर्ण आलेले हे भाऊ हे मला जतवर्ण आलेले एक मिनिट जतून संभाजी मोठेला पुढे बोलवा. हे जरा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. मी यांना फोन केला की बाबा उद्या मोर्चा आहे, तुझा आवाज कमी बसला का? तर मला माहीत दादा मी ॲडमिट आहे, ते काय करू? तुम्ही त्याची काळजी घ्या, तुम्ही नाही आला तरी चालेल, पण आता सलाईनची सुई लावून बी हा माणूस इथं आपल्या मोर्चामध्ये सामील झाला आहे. त्याबद्दल आपल्या सर्व मोटर मालक आणि ड्रायव्हर यांच्या वतीनं आम्ही सत्कार करतोय त्यांचा. अशा लोकांची देशाला समाजाला गरज आहे. एका दाण्यानं गाडून घेतल्याशिवाय चांगलं रोपवर येत नाही. हा आपल्याला इतिहास आहे. अनेक लोकांनी ह्या देश स्वातंत्र्यासाठी फटके खाणे, अनेक लोक जेलमध्ये गेले, अनेक लोकांचे संसार उतरत झाले. यासाठी आपल्या ड्रायव्हर संघटनेला ड्रायव्हरला न्याय देण्यासाठी जर असा काही प्रकार घडला तर समाजाला स्वीकारायचा आहे. त्याचं हे एक उदाहरण आहे बरं का. म्हणून आपण सर्वांनी या आमच्या संभाजी मोठेंचा सत्कार करतोय हे सांगून इथं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माझ्या ड्रायव्हर आम्ही आज 5 दिवस झाले आंदोलन करतोय. 5 दिवस झालं आंदोलन करतोय. या आंदोलनाला आम्ही साध्य देणं आणि सहकार्याने सगळे आंदोलन केलेलं आहे. आज आम्ही ग्रामीण भागात गेलेलो आहे. भले सुभाषनगर असेल, म्हैसाळ असतील, सागवाड असेल, परत तुमचं खंडेराजूर असतील, मालगाव असतील, इथल्या सगळ्या ड्रायव्हर बंधूंना आम्हाला प्रतिसाद चांगला दिलेला आहे. मालगावचे असतील, काही सुभाषनगरचे असतील, त्या भले टाकळीचे असतील किंवा भोशीचे असतील, त्या पूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या या ड्रायव्हर बंधूंना आपल्याला पूर्णपणे समर्थन केलेलं आहे आणि त्याचं मी जाहीर आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज केंद्र सरकारनं माझे बंधू ड्रायव्हरवर न मागता दिलेला कायदा, कर्तनकाळ कायदा. ड्रायव्हरांची मागणी काय आहे? बाबा आमचं रोड टॅक्स कमी करा, रस्त्यावर जे RTO लोक आम्हाला त्रास देतात ते कमी करा, रस्त्यावरचं टोल नाक्यावरचं जे आम्हाला ट्रॅफिकवाल्याचा त्रास आहे ते कमी करा म्हणून मागणी करत असताना न मागणी केलेले कायदे आमच्यावर लादताय. आम्ही म्हणतो की डिझेलचा रेट कमी करा, ते करत नाही. अरे आमच्या बायका पोरांवर का तुम्ही फासावर लटकवणार की काय? अरे आम्ही तुरुंगात गेल्यावर आमच्या पोरं बायका खाणार काय? अरे कोणाची इच्छा असते का ॲक्सिडेंट करायची? अन्न जावाने एखादं दुर्घटना घडलीनंतर ते ड्रायव्हर काय करणार? स्वतःच्या रक्षणासाठी
संरक्षणासाठी कुठेतरी आसरा घेणार, पण कायद्यामध्ये म्हणतोय की ड्रायव्हर तिथे थांबा. अरे थांबल्यावर पब्लिक मारून त्याचा मुर्दा पाडतील की मारणार का नाही? बस ड्रायव्हर काय जाणून म्हणून कोणाचे जीव घेतो का काय? अरे माझा ड्रायव्हर बंधू आज तुम्हाला तेल नेतोय, गॅस देतोय, औषध देतोय, दूध देतोय, भाजीपाला नेतोय, कडधान्य नेतोय, म्हणून तुमची उपजीविका चाललेली आहे. बरोबर का नाही? तर माझा म्हणणं आहे ते सर्व ड्रायव्हर लोक, ते मुख्यमंत्र्याचा ड्रायव्हर असेल, आमदारच्या गाडीवरचा ड्रायव्हर असेल, किंवा मोदीचा ड्रायव्हर असेल, किंवा योगीचा ड्रायव्हर असेल, किंवा अमित शहाचा ड्रायव्हर असेल, सगळ्यांनी राजीनामा द्या. यांना गाड्या चालवायला लावा. त्यांना समजत की ड्रायव्हरचे व्यथा का असतात. अरे ज्यावेळी आम्ही घरातनं बाहेर जातो, आमच्या बायका पोराचा जीव मुठ्ठीमध्ये असतोय की माझा बाप परत येईल का नाही, माझा लेक परत येईल का नाही, माझा भाऊ परत येईल का नाही, हे आम्ही मरण यातना भोगून रस्त्यावर जात असतोय. रस्त्यावरचे खड्डे बघायचं, की टायराचं पंक्चर काढायचं, रस्त्यावरचं आमचे गाडीचं रिपेअर करायचं. अरे तुटपंची मिळकतीतून आमची उपजीविका करूसुद्धा आमच्या नाकी नऊ येत आहे. त्याच्यात तुम्ही हात दंड दिलेला आहे, 7 लाख रुपये दंड, 10 वर्षाची शिक्षा. अरे मित्रांनो, हे कुठलं का ड्रायव्हर म्हणजे काय या देशाची अतिरेकी आहे का काय? अरे हा देशाचा हक्क नाही, हा देशाचा हक्क नाही. हे रस्त्यावर फिरतोय म्हणून हा देशामध्ये कुठल्याही वस्तूचा तुटवडा पडत नाही. नुसता 4 दिवस ड्रायव्हरने रस्ता चक्का जाम करावं, या लोकांची पडती मुंगी पडता भुई कमी होईल. आगे की गिले और पीछे की पीली हुई गिनती. तर हे खरं काय खोटं? अरे ड्रायव्हर म्हणजे, अरे आम्ही आज सोशल मीडियावर बघतो, कोणतर RTO होतोय त्याला मारतोय. अरे त्याचा आत्मसन्मान काय आहे का नाही? अरे आम्ही काय रस्त्यावर पडलेले काय भिकारी आहोत का काय? भिकारी पण पैसे टाकल्यावर रस्त्यावर घेत नाही, हातात द्या म्हणताय. अरे आत्मसन्मानाने आम्ही मेहनतीने पैसे कमवतो आणि लाख 1.5 लाख रुपये पगार घेणारे भिकारी रस्त्यावर तुमच्याकडनं पैसे घेत आहे, त्यांना लाज वाटत नाही. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा.